नमस्कार सर्व पालकांना व सर्व शिक्षकप्रेमी ना RT संदर्भात न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून RT संदर्भात काही पालकांच्या अडचणी लक्षात आल्यानंतर परत एकदा याच्यावर सविस्तर थोडासा व्हिडिओ बनवावा असा मानस सगळ्यांचा होता। त्यानुसार बघा RTA प्रक्रियेमध्ये 2024-25 शैक्षणिक वर्षात शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना। तर यामध्ये दुर्बल घटक कोणते आणि वंचित घटक कोणते यासाठी सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर बघा फॉर्म तर आपल्याला भरायचेच आहेत आणि आपल्याला माहीत आहे 24-25चे फॉर्म RTचे फॉर्म आपल्याला 31 मे 2024 एक काही दिवसातच ही डेट संपणार आहे। तर बघूया आपण की कुणाकुणाला पात्र आहे त्याच्यासाठी आणि कोणते पालक अर्ज भरू शकतात। तर बघा ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ते यामध्ये आपल्याला बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C नुसार बघा दुर्बल, वंचित आणि आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील या घटकांना याच्यासाठी आपल्याला या ज्या शाळा आहेत RT नुसारच्या तर त्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे। तर पहा याच्यामध्ये थोडासा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की वंचित घटक कोणकोणते आहेत। बघा वंचित घटकामध्ये वंचित घटक वेगळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास घटक वेगळा आणि दुर्बल घटक वेगळा, म्हणजे 3 प्रकारचे घटक आहेत इथं समजून घ्यायसारखं। तर वंचित घटक कोणते आहेत यामधले वंचित घटक मागासवर्गीय घटक आहेत ते सगळे। त्याच्यामध्ये अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, विमुक्त A, भटक्या विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब म्हणजे NTB, NTC, NTD, इतर मागासवर्ग म्हणजे OBC, विशेष मागासवर्ग म्हणजे OBC, स्पेशल बॅकवर्ड क्लास हे OBC आणि म्हणजे जे राज्यघटनेतील आपले मागासवर्गीय आहेत ते सर्व। आणि ह्याच्यामध्ये नवीन घटकसुद्धा एक ॲड केलेला आहे तो आर्थिक व सामाजिक मागास घटक। तर यानुसारसुद्धा मराठा समाजातील ते ESBC इकॉनॉमिकली अँड सोशली बॅकवर्ड क्लासचे घटक आहेत हे भरू शकतील फॉर्म कोणत्या घटकामध्ये, वंचित घटकामध्ये। तसंच त्यानंतरचा घटक आहे HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालकं त्यांचासुद्धा समावेश याच्यामध्ये होणार आहे। अनाथ बालकं, दिव्यांग बालकं इतके घटक वंचितमध्ये येतात या अनुषंगाने मला तुम्हाला सांगायचं आहे। तर लक्षात आलं असेल तुम्हाला आपल्या की हा जो प्रवेश आहे तर दुर्बल, वंचितमधले कोण येतात ते पाहितले, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास याच्यामध्ये म्हणजे ESBC या गटातील बालकं किंवा त्यांचे पालक अर्ज करू शकणार आहेत RT 2024-25चा। आता राहिला आहे दुर्बल घटक। वंचित घटक पाहितले आपण कोणते होते ते, तर दुर्बल घटक कुणाला म्हणायचं तर या परिपत्रकानुसार आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो। हे बघा ह्याला आर्थिक दुर्बल घटक म्हणायचं। आर्थिक दुर्बल घटकामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जे ओपनमधल्या कॅटेगरी उरलेल्या आहेत ज्या वंचित घटकातल्या सोडून इतर त्यांना आर्थिक वर्षात त्यांचं पालकाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे असे पालक अर्ज करू शकतात। यावरून एक लक्षात येते की असं ह्या वंचित घटकाच्या बाबतीत कुठल्याही उत्पन्नाचं काही त्यांनी
मार्गदर्शन केलेलं नाही. म्हणजे वंचित घटकातले स्वतःच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर अर्ज करू शकतात. त्यानंतर दुर्बल घटकाला, वंचित घटकाला आणि ESBC म्हणजे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास या सगळ्यांना 25% जागा या शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव आहेत. त्यासाठी आपण अर्ज करणार आहोत 31 मेपर्यंत. 25% प्रवेशाकरता 10 शाळाची निवड करायची आपल्याला. ते गुगल मॅपनुसार त्यांनी सांगितलेलं आहे. ते तर मागील व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितले याबद्दल. काही तांत्रिक अडचणी आल्या तर कोणती अडचण सांगायची नाही असं त्यांनी सांगितले की जितक्या लवकर होईल त्या सिस्टीमवर दबाव न येता, इंटरनेटचं खंडीकरण न होता आपण लवकर अर्ज भरून घ्यायचा हे इथे सांगितलेलं आहे. पालकांनी माहिती भरताना अचूक भरताना काळजी घ्यायची. घरचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र. आता उत्पन्नाचा दाखला कोणत्या गटासाठी लागणार आहे तर जे घटक दुर्बल घटकातले आहेत आपण आताच पाहिलं. जात प्रमाणपत्र कोणत्या घटकासाठी लागणार आहे, जे वंचित घटक आहेत. आता ज्या बालकांनी अर्ज अगोदरच भरलेला आहे त्याला पुन्हा अर्ज करता येणार नाही. आणि चुकीचा अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास रॉयल्टीसाठी विचारात केला जाणार नाही. हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. कोणती कागदपत्र आपल्याला अपलोड करायची नाहीत पण आपल्याजवळ तयार ठेवायची. बघा, निवासी पुराव्यासाठी काय काय सांगितलेलं आहे त्यांनी. 25% प्रवेश करता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल. आता 25% शाळा निवडत असताना आपल्याला भाडे करारपत्रकसुद्धा भाडे करार हा सुद्धा चालणार आहे. पण त्या करारावरच्या बाबी इथं बारकाईने सांगितलेल्या आहेत. जन्मतारखेचा पुरावा काय आहे तर बघा, जन्मतारखेचा पुरावा हे सगळं पाहिजे. सामाजिक वंचित जात संवर्गातले म्हणजे आता आपण पाहितलं SC, ST, VJNTचे सर्व घटक, OBC, ESBC, SBC या सर्वांना काय पाहिजे, डेप्युटी कलेक्टरचं जातीचं प्रमाणपत्र, पालकांचं किंवा त्याच्या वडिलाचं, दुसऱ्या राज्यातलं चालणार नाही इथं यांनी सांगितलं. आर्थिक दुर्बल घटकातलं मी आता तुम्हाला सांगितलं त्याचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, 1 लाखापेक्षा कमी. यांचा तहसीलदाराचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे. आणि ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र निघण्यासाठी ज्याचं जे ओपनच्या गटातील आहेत पालक आणि त्यांना अर्ज भरायचा आहे तर त्यासाठी सॅलरी स्लिप किंवा ते जिथं काम करतात तिथलं उत्पन्न चालू शकतं. दिव्यांग मुलगासाठी काय पाहिजे तर 40%पेक्षा जास्त CS सर्टिफिकेट पाहिजे, जे की शासकीय रुग्णालयातून निघत असतं. आता हे बाकीच्या संदर्भात पालकांनी सिंगल पॅरेंट कोण आहेत त्यांच्या संदर्भात आहे माहिती. आधार कार्ड पावती लागणार आहे. अनाथ बालकांच्या संदर्भात काय आहे तर ती माहिती आहे. अनाथ बालकांच्या अनाथालयाची, बालसुधारगृहाची कागदपत्र जी असतील ती याच्या वयोमर्यादेचं काय पाहिजे तर त्याला पण CS सर्टिफिकेट पाहिजे. घटस्फोटित बालक असल्यास त्यासाठी सुद्धा कागदपत्र कोणती पाहिजे. न्यायप्रविष्ट काही घटस्फोटित असतील त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. विधवांसाठी काय काय पाहिजे, पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बालकांच्या व आईच्या रहिवासीचा पुरावा, वंचित घटकातील बालकांचे व त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र. बालक जर वंचित गटातील असेल, विधवा असेल आणि वंचित गट असेल त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल जर असेल तर त्याच्या आईचे दाखला किंवा इतर कागदपत्रे इथं काम येऊ शकतात. अशा संदर्भात ही महत्त्वाची माहिती जी मागच्या व्हिडिओमध्ये राहिली होती ती माहिती ही महत्त्वाची माहिती सांगण्याच्या उद्देशानं हा व्हिडिओ होता. अशाच शैक्षणिक माहितीसाठी आपण या यूट्यूब चॅनलला, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.
RTची फॉर्म भरण्याची तारीख शेवटची 31 मे ही आहे. धन्यवाद.